दुसरी बायको. त्या दिवशी सुजय कार्यालयातून परतल्यावर हातपाय धुवून सोफ्यावर बसला. येतानाच बाहेरून चहा पिऊन आला होता. परंतु मुख्य प्रश्न होता स्वयंपाकाचा. गेले 8 दिवस सकाळ सायंकाळ स्वयंपाक करताना सुजय कंटाळला होता. त्या दिवशी त्याची स्वयंपाक करण्याची सोडा, परंतु स्वयंपाकघराकडे बघण्याची इच्छा होत नव्हती. हातातील वर्तमानपत्र बाजूला ठेवून तो मनाशीच पुटपुटतो, चामारी ही बायको म्हणजे ना, असता वळंबा नसता खोळंबा असे असते. 8 दिवस झाले बायकोला माहेर जाऊन, पण घरात पाय ठेवल्यावर एक क्षणही असा गेला नाही जेव्हा तिची आठवण झाली नाही. तिकडे माहेरी भाऊजाईला राब राब राबवून स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवून घेते आणि मला चिडवायचे म्हणून फोनवरील सर्व माध्यमातून खमंग चर्चा करते. इकडे नवरा खिचडी नाही तर अर्धवट भाजलेल्या पोळ्या खातोय. याचे तिला काही सोयीसुतक नाही. बस स्वतःचे कौतुक झाले. घरकामातून आराम मिळाला की संपले सारे. काय पण बायको आहे. बरे जायचे तर 1-2 दिवसासाठी जावे ना, पण नाही. एकदा गेली की 15-20 दिवस डेरा टाकून बसते. इकडे नवऱ्याचे खाण्याचे हाल झाले तरी बेहत्तर. खाऊन पिऊन होताच वजन वाढवून परत येते. इथे माझी शरीर प्रकृती रोडावते. वर पुन्हा हसत म्हणते, काय हो, माझा विरह सहन झाला नाही वाटतं. रोड झालात म्हणून विचारलं हो. हे विचारणे काळजीपोटी म्हणावे की जखमेवर मीठ चोळावे असे असावे. काय डोके फडावे. पण एक मात्र खात्रीपूर्वक अनुभव सांगतो. बाईशिवाय घराला घरपण नाही. स्वयंपाकाचे सोडा, पण 2 दिवस घराला झाडूने स्पर्श केला नाही. जिकडे तिकडे धूळ नि कचरा दिसतोय. स्वच्छतेचे भारी वेड तिला. जेवायला झोपायला उशीर झाला तरी चालेल, पण घर चकाचक असलेच पाहिजे. स्वयंपाक करतानाही अगोदर माझा विचार, मला काय आवडते काय चालत नाही हा तक्ता पाठ असल्याप्रमाणे माझ्या आवडीचा प्रपंच करावा नेटकाने. आवडता तो बायकोनेच. माझ्यासारख्या आयऱ्या-गायऱ्याचे ते काम नाही. 8 दिवसात नाकीनऊ आले होते. जीव मेटाकुटीला आला आहे. काहीतरी अर्धवट शिजवून पोटाची आग शांत करावी लागेल, नाहीतर रात्रभर बायकोचा विरह आणि भुकेपोटी जागरण दोन्ही त्रास सहन करावे लागतील. चला, आज आपणही मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन जेवूया. एक नवीन हॉटेल निघाले आहे. काय नाव काय आहे? बायको खाऊ घालते किंवा तिच्यापेक्षा उत्तम खायला मिळते म्हणजे झाले. असे पुटपुटत सुजय घरातून बाहेर पडला. तसे ते हॉटेल घरापासून दूर नव्हते, पण स्कूटीवर जायचा कंटाळा आला म्हणून सुजय ऑटोने निघाला. हॉटेलमध्ये पोहोचताच तिथली स्वच्छता, सुंदर परिसर त्याला भावला. जेवणही दर्जेदार आणि चवदार होते. भरपेट खाऊन सुजयने घरापर्यंतचा प्रवास पायी चालत केला. दार उघडून त्याने घरात प्रवेश केल्याबरोबर भ्रमणध्वनी वाजला. त्यावरील नाव पाहता सुजय पुटपुटला. आला, बाईसाहेबांचा फोन आला. आता प्रश्नावलींची सामना करावा लागेल. दिवसभर काय केले ह्याचे कंटाळवाणे वर्णन करावे लागेल आणि तिच्या आजच्या जेवणाचा मेनू ऐकावा लागेल. बोला पत्नी देवी, बोला. आज वहिनींकडून कोणती मेजवानी झोडली? मेजवानी? तुम्हाला काय वाटतं मी इथे मेजवानी झोडायला आले? मग कशासाठी? तुझ्या दररोजच्या पोस्ट काय दर्शवितात? खाऊन पिऊन शरीराने सुटून येशील. एवढे काही खात नाही हं. उगाच काहीतरी बोलू नका. आणि ज्या पदार्थाचे फोटो टाकते ना, कुणाची तरी जलन व्हावी, कुणाला तरी माझा राग यावा यासाठी टाकत नाही हो. माझा जळफळाट व्हावा म्हणून टाकतेस, पण खातेस तर नक्की ना? अहो, आजचे स्टेटस पाहिले का? स्टेटस? कोणत्या स्टेटसबद्दल बोलते तू? दर मिनिटाला एक याप्रमाणे स्टेटस टाकतेस आणि पाहिलं का म्हणून विचारतेस. कोणते आणि केव्हा टाकलेस तू स्टेटस? कशाबद्दल टाकलेस त्याचा थोडा क्ल्यू देशील का? अहो, आज दादाने की नाही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला नेले होते आम्हाला. का? तुझ्यासाठी विविध पदार्थ करून वहिनी आजारी पडल्या की काय? असे तर झाले नाही की तुला खायला घालताना किराणा सामान तर संपले नाही ना? असे नाही हो, तुमचं आपलं काहीतरीच. तुम्हाला सांगू का, मी येणार म्हटले की वहिनी दादाला त्यांना 4 महिने पुरेल असा किराणा भरायला लावते. बापरे, पण तू तर तो 4 महिन्याचा किराणा 15 दिवसात फस्त करतेस की काय? बाई ग बाई, मी एवढी खादाड वाटते का तुम्हाला? बरे, एक सांग, तुमचा आजचा मेनू काय आहे? आपले हात जगन्नाथ. आज मी बाहेरच जेवून आलोय. काय अप्पलपोटी आहात हो?
मी घरी असताना कधी हॉटेलमध्ये जेवायला जायचा विचार तुमच्या मनात येत नाही. कधीतरी खूप मागे लागले तर हॉटेलचे जेवण नशिबी असते. कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन आला तो? हॉटेलमध्ये नव्हतो गेलो म्हणजे काय? हॉटेलमध्ये जेवायला नव्हता गेला तर कुणाकडे? कोणत्या पाहुण्याकडे किंवा मित्राकडे? बारसे तेरसे असं काही कार्यक्रम होता का? नाही ना, मित्रांकडे गेलो होतो ना, नातेवाईकांकडे गेलो होतो ना, परिचिताकडे. म्हणजे मग कोणाकडे गेला होता? आता कसे आणि काय सांगू तुला? उगीच तुला सांगितले असे वाटू लागले आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही मला बऱ्याचपैकी गोष्टी सांगत नाही ना. खरे सांगा, कोणाकडे हादडून आलात? मी दुसरी बायको. काय दुसरी बायको? मग पहिली कोण? अशा किती बायका आहेत? म्हणून तुम्ही माहेरी जायची कोणतीच आडकाठी न करता लगोलग परवानगी देता आनंदाने. अगं, एक शब्द बोलू नका. थांबा, मला इथे थांबताच येणार नाही. येतेच मी तिकडे आता. ऐक तर खरे. सुजय बोलत असताना बायकोने पलीकडून फोन कट केला. नंतर सुजयने अनेकदा फोन लावला, पण ना बायको उचलत होती ना मेहुणा फोन उचलत होता. दुसऱ्या क्षणी सुजयच्या मनात विचार आला. आता संतापाचा उद्रेक झाला असेल. आता काही झाले तरी बायको फोन उचलणार नाही आणि कदाचित भावालाही तशी सक्त तंबी दिली असेल. येईल सकाळी तिचा फोन, मग काढता येईल समजूत. असे पुटपुटत सुजय डोळे मिटले आणि काय आश्चर्य, तशा परिस्थितीत त्याला चक्क झोप लागली. सकाळी सुजयचा फोन वाजला. त्याला जाग आली. डोळे चोळत त्यांनी फोनवरील नाव पाहिले. बायकोचे नाव दिसताच त्याला हसू आले आणि तो स्वतःच म्हणाला, वाटलेच होते मला. आल्या भल्या पहाटे बायकोचा फोन. चला आता ऐकून घ्यावे लागेल. तितक्या दारावरची घंटा निनादली. अरे बापरे, इतक्या सकाळी कुणाचे काय काम अडले असेल? असे बडबडत सुजयने दार उघडले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो कधी हातातील फोनकडे, कधी दाराकडे आणि मधूनच दारात उभे असलेल्या बायकोकडे, मेहुण्याकडे आणि तिच्या भावजेकडे बघत असताना एखादी तोप कानावर धडावी तशी बायको कडाडली. सरका दारातून, पाहू द्या आत कोण आहे ते, असे म्हणत बायको सुजयला बाजूला ढकलून दणादणा पावले आपटत घरात शिरली. सुजयने प्रश्नार्थक नजरेने मेहुण्याकडे पाहिले. तेव्हा त्याच्या डोळ्यात प्रचंड घृणा दिसताच त्याने त्याच्या पत्नीकडे पाहिले, पण तिने झटक्याने मान हलवत नवऱ्याच्या मागोमाग घरात प्रवेश केला. घराचा कोपरा न कोपरा फिरून आल्यावर बायकोने संतापून विचारले, खरं सांगा, कोण होते रात्री तुमच्यासोबत? माझ्यासोबत कोण? कुठे? कोण म्हणजे मला तर तो शब्द उच्चाराही वाटत नाही. आणि तुम्हाला? अगं, पण झाले तरी काय? सुजय तिला विचारताय. तिला काय विचारताय? रात्री तुम्ही जेवण कुणाकडे? ते होय, दुसरी बायको. किती निर्लज्जपणे बोलता येतो. दुसरी बायको म्हणताना काहीच कसे वाटत नाही. मनाचे सोडा, बायकोचे सोडा, पण उद्या जनाला समजले तर समाज काय म्हणले? किती छी थू होईल हा तरी विचार केला का? परिचित, नातेवाईक, मित्रमंडळी आपल्याकडे एक आदर्श जोडपे म्हणून बघत असताना ही काय अवदसा आठवली तुम्हाला? बायको बोलत असताना तिचा धागा पकडून वहिनी म्हणाले, अवदसा आठवली नाही तर एका अवदसेने पछाडले यांना. काय करून बसलात भाऊजी हो? सुजय, खरं सांगा, हे कधीपासून सुरू आहे? कोण आहे ती? सारे काही सांगतो. एकूण एक गैरसमज दूर करतो. म्हणजे खरे आहे तर. दादा, ऐकलेस ना? आता काय हे गैरसमज दूर करणार? दादा, मला यांच्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाहीत. मला घटस्फोट हवाय. अगं, पण एक शब्द बोलू नका. मला तुमच्याशी बोलण्याची मुळीच इच्छा नाही. दादा, हे बघा, आत्ता 8 वाजले आहेत. आपण सारे 11 वाजता बाहेर जाऊ. एकदा भेटून घ्या. मी कुठे जेवलो? कोण आहे ती? सारे गैरसमज एका क्षणात दूर होतील. एक संधी तर. सुजय बोलत असताना बायको कडाली. काही भेटायचं नाही ना, बघायचे नाही? थांब थोडे, तो काय म्हणतो ते पाहायचे. काय हरकत आहे? ठीक आहे सुजय, पहिली आणि शेवटची संधी तुम्हाला. दादा बोलत असताना बायकोने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिला दादाने हाताच्या इशाऱ्याने थांबवले. तशी ती अनिच्छेने काही न बोलता पण तंतनत आत गेली. पाठोपाठ दादांनी वहिनीही. बैठकीत सुजय एकटाच बसला होता. अधूनमधून आत बघत होता आणि सोबत घड्याळे बघत होता. त्याच्या मनात विचारांची सुनामी होत होती.
काय झालं, काय करायला गेलो आणि काय होऊन बसले, हे तर काहीच्या काही झाले. असे काही होईल, बायको या स्तराला जाईल असं स्वप्नातही वाटले नव्हते. दुसरी बायको. तिकडे बायकोच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. ते पाहून वहिनीलाही अश्रू आवरत नव्हते. दादाची परिस्थिती अवघड झाली होती. कुणाला समजवावे, कसे समजवावे हा प्रश्न होता. ते तिघेही कधी एकमेकांकडे पाहत होते तर कधी घड्याळाकडे पाहत होते. बरोबर 11 वाजता सुजयची बायको तिच्या भाऊजाईसह बाहेर आली, परंतु बैठकीत सुजय नव्हता. कुणी त्याला स्वयंपाकघरात पाहिले, कुणी आंघोळ करतोय का म्हणून न्हाणीघरात बघितले, परंतु कुठेही सुजयचा पत्ता नव्हता. बघितलेच दादा गेले ना पळून. तुला सांगते नक्कीच त्या चांडाळणीकडे गेले असणार. अगं थांब, इथेच कुठे गेला असणार, येईल एवढ्यात. दादा बोलत असताना बाहेर ॲटो थांबल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ आत आलेला सुजय म्हणाला, चला ॲटो आणलाय. सुजयच्या मागोमाग सारे ॲटोत बसले. काही क्षणात ॲटो थांबली. सारे खाली उतरले. ॲटोचे पैसे देऊन सुजय पत्नीकडे बघत म्हणाला, तुला दुसरी बायको बघायची आहे ना, बघ ती तुझ्या स्वागतासाठी उभी आहे. असे म्हणत सुजयने बोटाने दाखवलेल्या दिशेने सर्वांनी बघितले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सुजयच्या अर्धांगिनीने सुजयकडे पाहिले आणि ती अविश्वासाने विचारले, म्हणजे काय, हीच ती दुसरी बायको? काल इथेच आलो होतो जेवायला. काय बाई, लोकांची डोके चालतात. दुसरी बायको हे नाव हॉटेलला देऊन चांगलाच गोंधळ माजवलाय की, वहिनी म्हणाली आणि सारे हसत असताना सुजय म्हणाला, चला आता जेवायला. दुसरी बायको या हॉटेलमध्ये आणि पत्नीचा हात धरून हसत सारे दुसरी बायको या हॉटेलमध्ये शिरले. समाप्त.